मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो आपण रानामध्ये आलेलो आहे आणि आमच्या या रानामध्ये या जंगलामध्ये अनेक वेगवेगळ्या अशा आयुर्वेदिक अशा वनस्पती येतात आणि आपण पक्ष्यांना प्राण्यांना पाणी घालून आलेलो आहे. तर मित्रांनो अशी एक आयुर्वेदिक वनस्पती मी तुम्हाला सांगत असतो. तर आज आपण एक अशी आयुर्वेदिक वनस्पती मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण जंगलामध्ये आलेलो आहे. अशी ही जी अशी वनस्पती आहे का जर आपण आपल्या ह्या जे टोन्सिलच्या गोळ्या असतात हे जे सुजलेले असतात दुखतात. तर मित्रांनो अनेक डॉक्टर याच्यावरती सांगतात की तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल. तर मित्रांनो आपल्याकडे एक अशी औषधी वनस्पती आहे का तिची ऑपरेशन करायची गरज नाही. मित्रांनो मोठा खर्च होते ऑपरेशनला, अनेक जणांना मोठमोठे ऑपरेशन करावं लागतं. तर मित्रांनो आपली एक अशी ही वनस्पती अशी आहे की हिला ही जर लावली तर मित्रांनो आपल्या टोन्सिलच्या गोळ्या 1 दिवसामध्ये बऱ्या होऊन जातात आणि ऑपरेशन करायची गरज पण लागत नाही. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण त्या वनस्पती खाली आलेलो तुम्ही पाहू शकता. ही वनस्पती आपल्या डोक्याच्या वर आहे आणि आपण खाली उभे राहिलो. मी तुम्हाला ती वनस्पती दाखवणार आहे आणि त्या वनस्पतीची फळं पण दाखवणार आहे आणि त्या फळाचा उपयोग कसा करतात. तर मित्रांनो चला वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा आता मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा ही आहे वनस्पती दोनशेच्या. कशी ही तुमच्या मानाला जर मित्रांनो जर लहान लहान जे आपले फूड येतात गोळे येतात ते जर आले तर त्याच्यावरती ही रामबाण असा औषधी वनस्पती उपाय आहे. तर हे बघा याला फळ लागले तुम्ही पाहू शकताय. हे बघा मित्रांनो हे असं झाड आहे, हे आहे वनस्पती. तर मित्रांनो या वनस्पतीचं नाव काय आहे? तर या वनस्पतीला आमच्या भाषेमध्ये याला आहे ना गियाळ म्हणतात. गियाळ आमच्या इकडे याला गियाळाचं झाड म्हणतात. तर हे बघा तुम्ही पाहू शकता तुमच्या भाषेमध्ये तिकडे तुम्ही वेगळं नाव असेल पण आमच्या इकडे याला गियाळ म्हणतात. हे बघा हे आहे गियाळ तुम्ही पाहू शकता. चला आता मी तुम्हाला मित्रांनो तुम्ही झाड पाहिले. हे बघा हे झाड असं असते, हे झाडाची पानं अशी असते तर आणि मी तुम्हाला आहे ना त्याचं फळ दाखवणार आहे. मित्रांनो हे बघा हा जो गिळाचं झाड आहे याची फळं खाली पडलेले आहेत. तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो आता. इथं बरीच फळं पडले, त्याचं वास पण भारी येते हे फळांचा. हे बघा ही फळं या ठिकाणी पडलेले मी तुम्हाला दाखवतो. अनेक फळं पडलेले आहेत. हे बघा हे आहे गिळाळ. तर हे जे गिळाळ आहे ना, हे गिळाचं आपल्याला काय करायचे हे बघा. तुमच्या पण याच्यामध्ये असू शकतात मित्रांनो, ही जंगलामध्ये भरपूर असे असू शकतात. तर मित्रांनो ही 100% गॅरंटी आहे माझी, कारण मी अनेक जणांना ही गिळं दिलेलं होतं आणि त्यांचा आजार बरा झालेले व डॉक्टरनं ऑपरेशन करायला सांगितलं होतं. तरी पण मित्रांनो हे लावल्यानंतर आहे ना त्यांचं ऑपरेशनसुद्धा रद्द झालेलं आहे. मग डॉक्टरकडे जाण्याचीच गरज आली नाही डबल. तर याचं हे गिळ आहे ना हे लावल्यानंतर आहे ना मित्रांनो तुमची कशी ही गोळ मांडली जर गोळ आले असेल तर ती 100% बरी होऊ शकते मित्रांनो. ही माझी गॅरंटी आहे, तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो मी. तर हे बघा ही आता हे जे आहे समजा हे गिळ. तर आता ह्या गिळाचा काय करायचे माहिती का तुम्हाला, जो उपयोग सांगतो मी दाखवतो मी तुम्हाला आता. हे बघा हे जे गिळ आहे हे गिळ आपण आपल्या याच्यासाठी ना लावण्यासाठी काय करायचं हे बघा हे असं उगाळायचं. हे बघा हे असं उगाळायचं आणि हे गिळ उगाळल्यानंतर हे जे निघल हे आपण त्याचं बारीक हे करायचं आणि हे जे हे करायचं. हे बघा हे असं बारीक घसरायचं आणि हे घसरल्यानंतर मित्रांनो हे जे आपण हा जो याचा हा लेप घ्यायचा आणि हा लेप आपल्या तो लेप आपल्या ज्या मानेवरती जे गोळे आले जाते अशा या ठिकाणी जे गोळे दुखत असतील तर असा लेप लावायचा. हे बघा हे लेप लावल्यानंतर आहे ना मित्रांनो 100% तुमच्या मानेच्या गोळ्या ह्या 100% बरे होतील मित्रांनो आणि तुम्हाला डॉक्टरकडे पण जायची गरज नाही. तर अशा प्रकारे ना हे बघा हे असं घासून आहे ना पूर्ण याचा लेप काढायचा चांगला, याचं बारीक हे निघतंय बरोबर. हे बघा हे असं घसरून आहे ना पूर्ण याचं हे काढायचं आणि मानेला लावायचा. हे बघा हे बघा मित्रांनो हे असं लेप घ्यायचा. हे बघा आणि आपल्या शरीरावरती कोणताही त्याचा इफेक्ट होत नाही, याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा आपल्या ह्या गोळ्या जर उठल्या तर या ठिकाणी असे लावायचं मित्रांनो. संध्याकाळी झोपताना पण लावायचं. हे बघा आणि सकाळी पण लावायचं. तर मित्रांनो हे 2 दिवस तुम्ही सतत सकाळ संध्याकाळ जर लावलं तर 100% तुमच्या हे जे गोळ्या आहेत ह्या मानाच्या टॉन्सिलच्या गोळ्या ह्या 100% बरे होतील. तर मित्रांनो ही वनस्पती मी तुम्हाला कुरिअरनी पाठवू शकतोय.
हे बघा हे असे गेळ आहेत, हे कुरिअरनी पाठवू शकतो. तुम्हाला जर याची 100% गॅरंटी आहे माझी, ही 100% राहू शकते. तर चला, तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या 8767 08 64 93 या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही माझ्याकडून मागवू शकताय. तर हे आहे गेळ. ही वनस्पती जबरदस्त अशी आपल्या टोन्सिलच्या गोळ्यावरती औषधी वनस्पती आहे. चला, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.